नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी किंवा त्याला कुयरीची भाजी असे सुद्धा म्हणतात. फणस खाण्याचे बरेचसे फायदे आहेत, कारण फणस हे एक सुपरफूड आहे. फणसाच्या गऱ्यामध्ये जेवढे पौष्टिक गुणधर्म आहेत, तेवढेच पौष्टिक गुणधर्म फणसाच्या कुयरीमध्ये सुद्धा आहेत. कोकणामध्ये ही भाजी अगदी आवडीने खाल्ली जाते. अगदी सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा ही भाजी खाल्ली जाते. कुयरीची भाजी आणि त्याबरोबर गरमागरम असा चहा असा अगदी मस्त बेत केला जातो. कुयरीची भाजी करण्यासाठी इथे मी कोवळा फणस घेतला आहे. भाजी करण्या अगोदर हा फणस साफ कसा करायचा ते आपण पाहूया. या फणसाला चीक असल्यामुळे हाताला थोडे तेल लावून घ्यायचे आहे आणि विळी घेऊन खाली कागद पसरवायचा आहे आणि त्यावरती ही कुयरी चिरून घ्यायची आहे. फणस चिरला की त्यातील चीक बाहेर येतो आणि चीक फरशीवर पडू नये यासाठी खाली कागद अंतरायचा आहे. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फणसाच्या अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. मध्ये जी पांढरी अशी पाव असते ती काढून टाकायची आहे आणि जो काटेरी भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचा आहे आणि मधील जो गर असतो तोच तेवढा घ्यायचा आहे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे. रेसिपी अगदी छोट्या छोट्या टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. फणसाची भाजी साफ करण्यासाठी कठीण असली तरी सुद्धा भाजी केल्यानंतर त्याची चव काही अगदी न्यारीच असते. म्हणूनच असा कोवळा फणस जर का तुम्हाला मिळाला तर घरी आणून त्याची भाजी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा, म्हणजे ही भाजी अगदी तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. हे पहा, तुमच्याशी बोलता बोलता फणस इथे चिरून सुद्धा झाला आहे. आता ह्या फणसाच्या फोडी एका पातेल्यामध्ये घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर का चॅनलवर रेसिपी प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणखीन रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक सुद्धा करा. आता या धुतलेल्या फणसाच्या फोडी आहेत त्या कुकरमध्ये घालायच्या आहे आणि साधारण फोडी बुडतील एवढेच पाणी घालायचे आहे, म्हणजे मी व्हिडिओमध्ये बोटाने दाखवले आहे तेवढे पाणी घालायचे आहे. आता यामध्ये पाववाटी भिजवलेले शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत आणि चवीसाठी थोडेसे मीठ घालायचे आहे. आता कुकरचे झाकण लावून मीडियम टू लो फ्लेमवर याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि कुकर गार होण्यासाठी ठेवायचा आहे. कुकर गार होईपर्यंत आपण इथे भाजीची फोडणी करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे. या भाजीला तेल थोडे जास्तच लागते, म्हणजे एकदम पण जास्त नाही घालायचे, जसे मी व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे घालायचे आहे. आता तेल तापले की यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे आणि 5 ते 6 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या सुद्धा घालायच्या आहेत आणि 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पाने सुद्धा घालायची आहेत. आता कांदा आणि हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचे आहे आणि अर्धी वाटी ओल्या मटारचे दाणे घालायचे. तुमच्याकडे जर का ओले मटार असतील तर आवर्जून घाला, त्यामुळे भाजीला चव छान येते आणि हिरव्या रंगाचे दाणे भाजीमध्ये अगदी छान दिसतात. आता हे मटार कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. मटार शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, कारण हे ओले मटार आहेत. मटार थोडे परतले गेल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि 2 मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. मसाल्याचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता कांदा आणि हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहेत. या भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आता या मसाल्यामध्ये सुपारी एवढा गूळ घालायचा आहे. तुम्हाला जर का भाजीची गोडसर चव आवडत असेल तरच गूळ घाला. हे पहा, कुकर आता गार झाला आहे आणि फणसाच्या फोडीसुद्धा मस्त अशा शिजल्या आहेत. हे पहा, 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये फणस आता इथे छान असा शिजला गेला आहे. आणि जर का फणस शिजला गेला नाही तर पुन्हा आणि 2 शिट्ट्या काढल्या तरीसुद्धा चालतात. आता हे जे फणस शिजवलेले पाणी आहे ते टाकून द्यायचे नाही, त्याचे आपल्याला सार करायचे आहे. मस्त असे आंबट आणि गोड चवीचे सार करून दाखवणार आहे आणि या साराची रेसिपी यानंतर येणारा पुढचा व्हिडिओ असेल. गार झालेल्या फोडी आता स्मॅश करून घ्यायच्या आहेत. आता या सर्व फोडी स्मॅश करून घेतल्यानंतर आपण जो मसाला केला होता त्यामध्ये ह्या फोडी घालायच्या आहेत आणि उकडलेले शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत आणि सर्व मसाला लागेपर्यंत भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. या ज्या फणसाच्या फोडी आहेत त्या उकडून मीठ घालून सुद्धा खाण्यासाठी छान लागतात. या भाजीची क्वांटिटी जास्त होत असल्यामुळे या भाजीमध्ये मसाल्याचे प्रमाणसुद्धा जरा बऱ्यापैकी लागते. आता या बारीक केलेल्या फणसाच्या फोडींना अगदी मसाला लागेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. तसे तर फणसाच्या कुयरीपासून बरेचसे पदार्थ केले जातात, जसे की कटहल की बिर्याणी किंवा याची ग्रेव्हीवाली भाजीसुद्धा करतात. पण अशा प्रकारे एकदा तुम्ही कुयरीची भाजी करून पहा, एकदम टेस्टी होते. आता ही पूर्ण भाजी मिक्स करून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर वाफ आणायची आहे. हे पहा, आता इथे मस्त अशी भाजी तयार आहे. त्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि ओले खोबरेसुद्धा घालायचे आहे.
कारण हा भाजीचा प्रकार कोकणातला असल्यामुळे कोकणामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. हे पहा, मस्त गरमागरम वाफाळती कुयरीची भाजी तयार आहे. अशी ही चमचमीत आणि तितकीच पौष्टिक भाजी तुम्ही सुद्धा करून पहा. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.